दुर्गंधी आहे ना ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरते की ह्या रस्त्याने जाताना येताना लोकांना नाक धरून जावं लागतं. तर ही दुर्गंधी काय ते जर तुम्ही या ठिकाणी सर्व तुम्ही स्वच्छ म्हणून दाखवताय, सर्व कचऱ्याचं वर्गीकरण दाखवताय, तर ह्या लोकांना ह्याचा दुर्गंधीचा त्रास का होतो आणि ह्या लोकांनी का म्हणून सोसायचा? ज्या लोकांवरती जीवावरती तुम्ही जिथं नगरपालिकेला कोट्यावधी रुपये घेतले, त्या ठिकाणी मशिनरी खरेदी केल्या, तुमचे ट्रॅक्टर आता बघितले तर ट्रॅक्टरचे ते बूमवर होत नव्हते, मग तुम्ही त्यांची खरेदी नवीन तुमच्याकडे ट्रॅक्टर आहेत ते, मग त्या ट्रॅक्टरची काय परिस्थिती आहे? जर असं असेल तर ह्या लोकांनी हे का सहन करायचं? यासाठी हे सगळे आज लोक इथं जमले रामगडवासीय आणि त्यांचं एकच म्हणणं आहे आणि सर्वांचं आमचं कृती समितीच्या वतीने एवढं म्हणणं आहे की तुम्ही एवढे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी काही उपयोग झाला नाही. या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्या पाठीमागे ह्या वरून डोंगरातून येणारा वहाळ होता, त्या ठिकाणी गणेश विसर्जन होतं आणि ह्या ठिकाणी यांनी नगरपालिका म्हणजे आम्ही लहानपणापासून बघतोय इथं चिरेखाण होती. चिरेखाण काही नगरपालिकेने मारली नाही, त्यावरती त्या जमिनीचा कोणतरी मालक होता, त्या मालकाला तुम्ही नष्ट करून त्या ठिकाणी तुम्ही डम केलेला कचरा टाकता. म्हणजे तुम्ही नगरपालिका एवढं स्वच्छतेचं नारा देते वेंगुर्ल्यामध्ये, आम्हाला तिथं वेंगुर्ल्यामध्ये सांगताय तुम्ही कचरा वर्गीकरण करून द्या. आणि या ठिकाणी बघितल्यानंतर ही जर परिस्थिती बघितल्यानंतर ही जी व्हाळी आहे, हे जे पाणी आहे या आजूबाजूच्या घरातल्या लोकांच्या विहिरीमध्ये जातो, हीच परत घाण संपूर्ण परबडा ग्रामपंचायतमध्ये जाते आणि तिथून त्यामुळे त्या परबडा ग्रामपंचायत तुम्ही निरीक्षण केलं तर सगळ्या त्या ह्याच्यामध्ये नेहमी बॉटल भरलेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्या रस्त्यावरती पाणी येतं. पुढे गणेश कोंड आहेत दोन त्या ठिकाणी त्याही लोकांना त्यामुळे प्रदूषण हे होत आहे. समज दुर्गंधीयुक्त पाणी असतं म्हणजे हे पण पाणी बघितलं लक्षात काळं पाणी. पूर्वी ह्या पाण्यामध्ये खाणीमध्ये लोक आम्ही पोहायला यायचो, पण आजची परिस्थिती ही नगरपालिकेने केलेली आहे आणि ह्याला जबाबदार जे कोण आहेत ना ते नगरपालिकेला चांगलं माहिती आहे हे कोणी त्याहून कर्म करतं. ह्याच्या पुढे जर या ठिकाणी जर कचरा नगरपालिकेने अडून जर टाकला तर ह्या ठिकाणी ज्या जागेवरती हे ट्रॅक्टराने अडवण्यात येतील, सोडणार नाही अशी या सर्व नागरिकांची भूमिका आहे. सगळे लोक चिडलेले आहेत, परंतु नगरपालिकेकडे वेळोवेळी मगाशी प्रदीप परब म्हणाले की आम्ही नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रार केली, परंतु कुणी दखल घेत नाही. दखल घेण्यासारखं वाटतं तेवढ्यापुरती 1-2 दिवसापुरती असतं. जे ट्रॅक्टर येतात त्या ट्रॅक्टरमधून जी घाण रस्त्यावर कधी कधी पडत येते ना त्याची तर फार दुर्गंधी असते आणि ह्या लोकांनी ते का सहन करायचं असं सर्व या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.